बरेचसे पेशंट येतात आणि मला म्हणतात की मला उंची वाढवायचं औषध द्या, मला उंची वाढवायचं औषध द्या. अहो पण मी त्यांना म्हणतो की जे लोक खरंच उंचीनं लहान आहेत त्यांच्यात काय गंमत येत असेल. येते असंच एक आगळं वेगळं कुटुंब, पुढचा परफॉर्मन्स घेऊन येतात उमेश आणि सुप्रिया. राजा नाम मेरा जो ना भूल करे, काम पटापट करे. कांचनगंगा मी आलो तुझा माउंट आबू. मग मला दिसला कसा नाहीस? आपल्या घरात आपण एकमेकांना शोधल्याशिवाय सापडतो का? हो, तुझ्या घराला उंची आहे, तुला नाही. ए, माझ्या उंचीवरून बोलायचं ना. तुझ्या आईनं तू पोटात असताना अप्पू राजा बघितला होता. मी कोणाला बोललो का? बरं बरं, आपल्या सोन्याच्या ऍडमिशनला गेला होतास ना, काय झालं? तेच करायला गेलो होतो, पण सकाळी वाचलो मरता मरता. का? छातीत कळ आली ना माझ्या. शाळेतून बाहेर आल्यावर मग काय धावत 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 शिंदे डॉक्टरकडे गेलो. मग तर शिंदे डॉक्टर उघडा नाही. मग धावत 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 परब डॉक्टरकडे गेलो. मग तर परब डॉक्टर बी उघडा नाही. मग धावत 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 जोशी डॉक्टरनीकडे आलो. ती उघडी होती. आता थोडं बरं आहे. ती सटवी जोशी डॉक्टरीन उघडी होती? तिचा दवाखाना उघडा होता असं म्हणायचं होतं मला. मग हे केव्हा बोलणार? मी तुला उघडा केल्यावर? आणि काय रे, ती बालरोग तज्ञ आहे ना, तिच्याकडे कशाला गेला होतास? हे मला माहित आहे, पण तिला कुठं माहित आहे की अजून मला बालच समजते. अचानक छातीत दुखायचं कारण? सोन्याच्या ऍडमिशनला डोनेशन मागितलं ना. मग द्यायचं ना. किती पैसे आहेत आपल्याकडे? एवढा मोठा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे, पैशाला काही कमी आहे? अरे मी देतो म्हणलो ना. पण तो माणूस मला कसा म्हणतो, मुलगा कुठे असतो तुमचा? मी बोललो पाळणा घरात. मग तो माणूस परत मला बोलतो की तुम्ही दोघं सुद्धा एकाच पाळणा घरात राहता का? छातीत कळ नाही का येणार माझ्या? बरं बरं, तू टेन्शन नको घेऊ, मी बघते ऍडमिशनचं. तू आपला बिझनेस सांभाळ. मी काय म्हणतो, काय बिझनेस जरा जोरात चाललाय. आपण एखादी 4 व्हीलर घेऊया ना. नको नको, 4 व्हीलर कशाला? ट्रेनचा प्रवास करून करून लय कंटाळा आलाय मला. अरे सोपा असतो ट्रेनचा प्रवास. इथे बसायचं, इथे उठायचं. अरे गर्दीत त्या डब्यात शिरलो ना की लोकांच्या कमरे खाली येतो मी. आता तर वासावरून लोकांना ओळखायला लागलोय. पावट्याचा वास आला की साळुंखे, चण्याचा वास आला की बने. ते काय नाही, आपण 4 व्हीलर घ्यायची, ट्रेनचा प्रवास बंद. अरे पण ब्रेकला तुझा पाय पोचणार आहे का? आपण ड्रायव्हर ठेवूया ना. पण हे भोग भोगायचे आता बंद करायचे. तुला काय वाटतं, तू एकटाच भोग भोगतोस? तुझ्यामुळे मी किती भोग भोगते? तू काय भोगते? काय मला काय म्हणाला होतास? पळून जाऊन लग्न करू. सेटिंग केले, सेटिंग केले. देवळात गेलो तर तो भटजी लग्न लावायला तयार नाही. म्हणतो कसा, लहान मुलांचे लग्न मी लावत नाही हो, बालविवाह पद्धत बंद झालीये. तशीच तशीच सांगते. परत मी घरी गेले हो, तो परत याने मला पटवलं. आणि म्हणतो कसा, कोर्ट मॅरेज करूया. रजिस्टरच्या ऑफिस मध्ये गेलो तर जन्माचा दाखलाच विसरला. दिवसभर माझी चौकशी चालू होती. पण लग्न झालंच ना आपलं. हो लग्न झालं, पण त्रास संपला का? खरा त्रास झाला हनीमूनला. तो तर होणारच होता. पहिलीच वेळ होती ना आपली. अरे तसं नाही रे. पण मी तुला आतापर्यंत काही कमी पडू दिलंय का? छोट्या छोट्या गोष्टीत पण काय नाही काय निर्माण करत गेलो ना मी. अरे तुला छोटीच निर्मिती जमणार, मोठी निर्मिती जमणार आहे का? असले कपडे घालण्यापेक्षा परवा तो एवढा फ्रॉक आणून दिला होता, तो का नाही घालीत तू? हो ना, तो परवा फ्रॉक दिलास ना, तोच घालून शॉपिंगला गेले होते दादरला. काय सांगते? बस मधून जाताना एक माणूस म्हणतो कसा, कसा बाळ ये बस माझ्या मांडीवर.
सिग्नलला बस सोडावी लागली मला. आणि मला सांगतोस हे कपडे घाल ते कपडे घाल. ही गांधी टोपी काय घालतोस तू? ते आमचं सिक्रेट आहे. कसलं सिक्रेट? आम्ही नाही सांगणार. जा. सांग ना. आम्ही नाही जा. सांग ना. आम्ही नाही जा. सांग ना. मी ना उंची वाढवायची ट्रीटमेंट घेतोय. तुझी उंची काही वाढताना दिसली नाही मला. अगं माझी उंची वाढायला केव्हा सुरुवात झाली आहे. हा? माझ्या केसातून माझं डोकं वर यायला लागलंय. हे बघ. कसं बोलूया, असं बसून बोलू की उभं राहून बोलू? क्या बात आहे, क्या बात आहे. त्यांच्या अटेम्प्ट साठी जोरदार टाळ्या. खूप सुंदर झाला तुमचा परफॉर्मन्स. उमेश आणि सुप्रिया, एकतर सर्वात आधी तुमच्या दोघांचं खूप खूप कौतुक की तुम्ही इतका आगळा वेगळा एक परफॉर्मन्स अटेम्प्ट केलात. ब्रिलियंट. कारण आपण जेव्हा एखादी गोष्ट परफॉर्म करतो तेव्हा आपण ऑल आउट जायचा प्रयत्न करतो, आपली कला एनहॅन्स करायला, आपला परफॉर्मन्स एनहॅन्स करायला. ते करत असताना स्वतःवरच एक रिस्ट्रिक्शन घालून घेणं, स्वतःवरच एक बंधन घालून घेणं, स्वतःलाच एक हँडिकॅप देऊन मग परफॉर्मन्स सुरू करणं इज अ व्हेरी व्हेरी बिग चॅलेंज. आणि तो तुम्ही दोघांनी खूप सुंदररित्या पेललात असं मला मनापासून वाटतं. ब्रिलियंट. मला असं वाटलं की पंचेस थोडेसे कमी होते ऍक्ट मध्ये. बारिंग दॅट तेवढं वगळता मला असं वाटतं ऑल इन ऑल अ व्हेरी व्हेरी ब्रेव्ह परफॉर्मन्स. गॉड ब्लेस. क्या बात. निर्मितीताई, कसा वाटला हा परफॉर्मन्स? याच्या आधीचा जो परफॉर्मन्स झाला होता त्यात एक छोटासा मुलगा होता आणि यात एक छोटे छोटे आई बाबा आहेत. खरंच खूप छान दिसतंय तुम्ही. म्हणजे मी इथून बघते तर मला तुम्ही दोघेही छोटे वाटताय. काही असं वेगळं वाटत नाही की तुम्ही पाय मुडपून बसलाय वगैरे. खूप छान दिसतंय ते. स्वप्नील म्हणाला तसं मलाही वाटलं की थोडे पंचेस कमी वाटले, पण ओव्हरऑल तुमचा परफॉर्मन्स छान झाला. बाकी ऑल द बेस्ट. थँक्यू. क्या बात आहे. खूप चांगले कमेंट्स. आणि आता विचारूयात गुण किती मिळालेत? 8 गुण. क्या बात आहे. स्वप्नील सरांचे जे गुण आहेत ते आपल्याला उद्या कळणार आहेत, ते गुलदस्त्यात आहेत. तर तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. अरे तुम्ही चालू शकताय. क्या बात आहे.